नमस्कार सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आयुष्य म्हटलं की संकटे ही येतच असतात। हे जीवन जगत असताना आपल्याला अनेक प्रकारची संकटे येत असतात। कधी कधी ही संकटे एवढ्या मोठ्या प्रमाणात असतात की आपल्याला काय करावे आणि काय करू नये हे समजत नाही। तर अशा वेळी जर तुम्ही काही उपाय केले तर नक्कीच यातून तुम्हाला मार्ग मिळेल। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आयुष्य संकटाने वेढलेले असेल तर सोमवारी आपल्याला काही खास उपाय करायचे आहेत। चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये असे कोणते उपाय करायचे आहेत याविषयी संपूर्ण माहिती पाहूया। सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे। या दिवशी मनापासून भगवान शिवाची आराधना केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात। सोमवारच्या उपासाचे विशेष महत्त्व आहे। भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी सोमवारी कोणते उपाय करावेत हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सोमवारच्या दिवशी तुम्ही उपासना आणि उपवास करून भगवान शिवाकडून वरदान मिळवू शकता। रविवारी रात्री कच्चे दूध उशाशी ठेवून झोपावे आणि सोमवारी सकाळी ते बाबळीच्या झाडाला अर्पण करावे। असे केल्याने चंद्रदोष दूर होतो। त्याचप्रमाणे तुम्ही सोमवारी पांढरे वस्त्र परिधान करून शिवाची पूजा करावी। तसेच कपाळावर चंदनाचा तिलक लावूनच घराबाहेर पडावे। पाण्यात केशर मिसळून शिवलिंगाला अभिषेक केल्याने वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतात। शिवलिंगावर जुईचे फूल किंवा त्याचा हार अर्पण केल्याने वाहन सुख मिळते। त्याचप्रमाणे तुम्ही सूर्योदयाच्या वेळी शिवलिंगावर गंगाजल अर्पण केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते। सोमवारी सकाळी शिव मंदिरात रुद्राक्ष अर्पण केल्याने वैवाहिक जीवनात मधुरता येते। सोमवारी मधाचा अभिषेक शिवलिंगावर केल्यास नोकरी व्यवसायात येणारे अडथळे दूर होतात। त्याचप्रमाणे दूध मिश्रित जल जर तुम्ही शिवलिंगावर सोमवारी अर्पण केले तर तुम्हाला संपत्तीचे मार्ग तयार होतात। त्याचप्रमाणे तुम्ही सोमवारी संध्याकाळी कच्च्या तांदळामध्ये काळे तीळ मिसळून दान करावे। तुम्हाला पितृदोष असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून पहा। सूर्यास्तानंतर शिव मंदिरात दिवा लावावा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा। त्याचप्रमाणे सोमवारच्या दिवशी तुम्ही गाईला पोळी आणि गूळ खाऊ घालावा। असे केल्याने सर्व त्रास दूर होतात। सोमवारी दूध दही पांढरे वस्त्र साखर इत्यादी पांढऱ्या वस्तूचे दान करणे शुभ मानले जाते। या दिवशी खीर वाटणे देखील शुभ मानले जाते। अशा प्रकारे तुमच्या जीवनामध्ये अनेक संकटे असतील काही अडचणी असतील तर तुम्ही हे उपाय नक्की करून पहा। या उपायाने तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होऊन घरामध्ये सुख समृद्धी नक्की येईल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।